हॅलो. आज मी कामोठ्यामध्ये आलो आहे, सेक्टर 19मध्ये आहे आणि म्हटलं काहीतरी खायचं होतं, भूक लागली होती. तर इथे नादब्रह्म इडली म्हणून आहे आणि नादब्रह्म इडली तर फार फेमस ब्रँड आहे. तुम्ही बघितलं असेल, बऱ्याच रिक्षांच्या मागे नादब्रह्म इडली, आमची इडलीला खाऊन बघा वगैरे दिलेलं असतं आणि दिसलं मला भूकही लागली होती, म्हटलं काहीतरी खाऊन घ्यावं. सो मी आलो आहे नादब्रह्मचं इडली खायला. तर मी 30 रुपयाची एक प्लेट घेतली आहे. तो मी तुम्हाला दाखवतो ती काय आहे. बरंच याचं जाहिरात मी बघितली होती. आता पुण्यालासुद्धा भरपूर जाहिरात आहे नादब्रह्म इडलीची आणि ते मुंबईतसुद्धा भरपूर आहे. तर आता बघूया ही इडली कशी आहे. ही आहे त्याची इडली आणि हे आहे सांबार. सो ट्राय करून बघूया इडली आणि सांबार. सो एक मिनटं मला सांगू का, माझं प्रॅक्टिकल स्वतःचं मत आहे. मला काय वेगळं वाटलं नाही, कारण मी माझा एक ब्लॉग बघाल की पुण्याचा एक अण्णाचा ब्लॉग आहे इडली आणि वडेचा. ते म्हणजे अप्रतिम आहे. या इडलीमध्ये तसं मला काय वेगळं वाटलं नाही आहे. त्यामुळे 10 रुपयाची इडली खायची असेल आणि इतर कुठला ऑप्शन आसपास नसेल तर इट्स ओके. काहीतरी वेगळे पण म्हणून तुम्हाला बघायला मिळेल म्हणून तुम्ही नादब्रह्म इडलीला येत असाल. कदाचित माझं पर्सनल मत आहे, तुम्ही मे बी डिसअपॉइंट होऊ शकता. तर मग असं जर घेतले तर मी खात आहे, भूकही लागली आहे. तुम्हीसुद्धा नादब्रह्म इडलीला कधी आलात खायला तर नक्की खा. एक डिश ट्राय करून बघायला नक्की काय हरकत आहे. धन्यवाद.